नमस्कार. फ्लॅट अँड स्क्वेअर रफ फिनिश फायलिंगच्या ह्या सत्रात आपलं स्वागत आहे. फायलिंग मॅन्युफॅक्चरिंगची एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. आता आपण फ्लॅट अँड स्क्वेअर रफ फिनिश फायलिंगच्या बद्दल शिकूया. या सत्राची उद्दिष्टे पाहू. या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल. कानस कामासाठी बेंचमध्ये क्षैतिजरित्या जॉब धरा. एक सपाट पृष्ठभाग कानस करा. सरळ कडा वापरून फील जॉबची सपाटता तपासा. चौकोनी ब्लेड वापरून पहा. ट्राय स्क्वेअरने जॉबचा चौरसपणा किंवा काटकोन तपासा. कानस काम ही मॅन्युफॅक्चरिंगमधील सामग्री काढण्याची प्रक्रिया आहे. हे दोन्ही करवतीने कापणे आणि ग्राइंडिंग ऑपरेशन सारखेच आहे, परंतु कडाखंडन सारखे ऑपरेशन्स पूर्ण करण्यासाठी वापरले जाते. कानस कामाच्या ऑपरेशन दरम्यान खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. डावा पाय समोर आणि उजवा पाय मागे, सुमारे 1 फूट अंतर. मार्गदर्शक: कानस हँडलवर उजवा हात आणि कानस पृष्ठभागावर डावा हात. कानस हाताळणे: पूर्ण ड्रॉ स्ट्रोक दरम्यान दबाव कधीही लागू करू नका. ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी कानसचा पृष्ठभाग खडूने घासून कानस पिन करणे, डबरमध्ये कानसचे दात अडकणे प्रतिबंधित करा. काठ ब्रश किंवा वायर ब्रश वापरून कानस नियमितपणे साफ केली पाहिजे. फाईल कानस त्याच्या वाटप केलेल्या ठिकाणी संग्रहित केल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांचे पृष्ठभाग पुन्हा एकमेकांना घासू शकणार नाहीत. सामान्यपणे वापरले जाणारे कानस कामाचे 3 तंत्र आहेत. ते आहेत: सरळ कानसकाम, छेद क्रॉस कानसकाम, आडवे कानसकाम. सरळ कानसकाम हे सर्वात मूलभूत कानस कामाचे तंत्र आहे आणि त्यात कानशीला संपूर्ण कामात लांबीच्या दिशेने ढकलणे, फक्त फॉरवर्ड स्ट्रोकवर संपर्क करणे समाविष्ट आहे. हे सामान्यतः वेगळ्या सामग्री काढण्यासाठी वापरले जाते. छेद म्हणजे क्रॉस कानसकाम. हे फिनिशिंगसाठी, आकार देण्यासाठी किंवा धार करण्यासाठी वापरले जाऊ शकते. हे सर्वात सामान्यपणे वापरले जाणारे फायलिंग तंत्र आहे. आडवे कानसकाम या तंत्रामध्ये प्रत्येक टोकाला एक कानस धरून ठेवणे समाविष्ट असते. हे तंत्र केवळ उच्च सामग्री काढण्यासाठी आणि पृष्ठभाग समतल करण्यासाठी देखील वापरले जाते. आता फाईल म्हणजे कानशीचे वेगवेगळे भाग पाहू. टँगच्या विरुद्ध टोकाला टीप किंवा बिंदू म्हणतात. कानशीच्या पृष्ठभागावर दात कापल्याने विस्तृत भागाला पृष्ठभाग किंवा बाजू असे म्हणतात. समांतर दातांच्या एकाच ओळीसह कानशीचा पातळ भाग कडा म्हणून ओळखला जातो. दात नसलेल्या रुंद भागाला टाच म्हणजे खोट असे म्हणतात. टँगला शरीरापासून वेगळे करणाऱ्या कानशीच्या वक्र भागाला खांदा म्हणतात. हँडलमध्ये बसलेल्या कानशीच्या अरुंद आणि पातळ भागाला टँग म्हणतात. कानस ठेवण्यासाठी टँगला लावलेला भाग म्हणजे हँडल. हँडल क्रॅक होऊ नये म्हणून संरक्षण धातूच्या कड्याला धातू टोपण म्हणतात. कानशी उच्च कार्बन स्टीलच्या बनविल्या जातात. शरीराचा भाग कडक आणि टेम्प्ट असतो.
कानशी खालीलप्रमाणे वर्गीकृत केलेल्या आहेत: कानशीचा आकार, कानशीचा कट, कानशीचा दर्जा. क्रॉस सेक्शनल आकार सारखे किमान 20 वेगवेगळे क्रॉस सेक्शनल आकार आहेत: आयताकृती, चौरस, त्रिकोणी, गोल, अर्धगोल, सुई कानस, स्पेशल कानस. कटिंग कडा फॉर्म. एकल कापण्यात समांतर दातांच्या पंक्ती असतात ज्या कार्यरत पृष्ठभागांवर तिरपे कापतात. दुहेरी कापनात दातांच्या पंक्ती एकमेकांना क्रॉस करतात. रास्प दात खंडित केलेले असतात आणि वर गोलाकार असतात आणि कापण्याच्या वक्र कानशी पितळ, ॲल्युमिनियम, कांस्य आणि तांबे यासारखे मऊ धातूंचे पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी सिंगल कट फाईल एकल कापण्याची कानस उपयुक्त असतात. डबल कट फाईल म्हणजे दुहेरी कापण्याची कानस अधिक स्टॉक काढून टाकते. लाकूड, चामडे आणि इतर मऊ साहित्य भरण्यासाठी रास्प कापण्याची कानस वापरली जाते. कापण्याच्या वक्र कानसमध्ये सखोल कापण्याची क्रिया असते आणि ती मऊ धातूंसाठी असते. कापण्याचा खडबडीतपणा म्हणजे प्रति इंच किंवा सेंटीमीटर दातांची संख्या. 5 मुख्य वर्ग आहेत: खडबडीत, बास्टर्ड, दुसरा कट, स्मूथ आणि डेड स्मूथ. मोठ्या प्रमाणात धातू काढण्यासाठी खडबडीत कानसचा वापर केला जातो. बास्टर्ड कानशीचा धातू काढून टाकण्याचा रेट खडबडीत कानशीच्या पुढे आहे. दुसरी कट कानस चांगल्या फिनिशसह हार्ड मेटलवर घासण्यासाठी वापरली जाते. गुळगुळीत कानस लहान प्रमाणात धातू काढून टाकते. मृत गुळगुळीत कानस उच्च दर्जाचे फिनिश देते. सपाट आणि चौरस पृष्ठभाग भरण्यासाठी आवश्यक साधने: स्टील रूळ. स्टीलचा रूळ घटकाचे रेखीय परिमाण मोजण्यासाठी वापरला जातो. बेंच व्हॉईस. बेंच व्हॉईस हे काम धरून ठेवणारे उपकरण आहे. कानस. कानस हे वर्कपीसमधून सामग्री काढण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. ट्राय स्क्वेअर. हे एक साधन आहे जे वर्कपीसवर 90 अंश कोन चिन्हांकित करण्यासाठी आणि सपाटपणा, सरळपणा, ट्राय स्क्वेअरची सरळ किनार वापरून समांतरता तपासण्यासाठी वापरले जाते. जेनी कॅलिपर. जेनी कॅलिपर किंवा ऑडलेग कॅलिपर कंपासप्रमाणेच काम करतात. एक टोक एका निश्चित ठिकाणी सेट केले जाते आणि दुसरे टोक लिहिण्यासाठी किंवा मोजण्यासाठी वापरले जाते. हे आतील आणि बाहेरील काठांच्या समांतर रेषा चिन्हांकित करण्यासाठी आणि गोल कांबीचे केंद्र शोधण्यासाठी वापरले जाते. पंच हे एक साधन आहे जे इंडेंट करण्यासाठी किंवा कठोर पृष्ठभागावर कायमचे चिन्ह तयार करण्यासाठी वापरले जाते. अरुंद आणि खोल इंडेंटेशन चिन्हांकित करण्यासाठी प्रिक किंवा डॉट पंच वापरला जातो. बॉल पिन हातोडा. 2 डोके असलेला हातोडा, एक सपाट आणि दुसरा, ज्याला पिन म्हणतात, गोलाकार. कानस प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करूया. प्रथम स्टीलची काम वापरून कच्च्या मालाचा आकार तपासा. आवश्यक आकाराची लांबी 75 मिलीमीटर, रुंदी 75 मिलीमीटर आणि जाडी 10 मिलीमीटर असल्याची खात्री करा. सपाट खडबडीत कानशीने स्केलिंग काढा. कानशीच्या बाजू A सह सपाट बास्टर्ड कानस,
ट्रायस्क्वेअरच्या ब्लेडने सपाटपणा तपासा. कानशीची बाजू B आणि बाजू A यांच्या संदर्भात चौरसपणा राखा. तसेच कानशीच्या बाजू B च्या संदर्भात C बाजूचा चौरसपणा दाखवा. सर्व बाजूंनी ट्रायस्क्वेअर वापरून चौरसपणा तपासा. चौरसपणा ही कानशीने प्राप्त केलेली सर्वात महत्त्वाची बाब आहे. स्टील कांब वापरून जेनी कॅलिपर 74 मिलीमीटरवर सेट करा. C आणि D कडे 74 मिलीमीटरच्या समांतर रेषा काढा. डॉट पंच आणि बॉलपेन हातोडा वापरून चिन्हांकित रेषा पंच करा. बाजू D आणि E 74 मिलीमीटरवर सेट करा आणि कानशीने घासा आणि इतर सर्व बाजूंना चौरसपणा राखा. बाजू D आणि E बाजू B आणि C ला समांतर ठेवा. स्टीलच्या कांबीने परिमाणे तपासा आणि चौरसपणा ट्रायस्क्वेअरने तपासा. पृष्ठभाग F कानशीने घासून 9 मिलीमीटरपर्यंत खाली आणा आणि बाजू A ची समांतरता राखा. तीक्ष्ण कडा काढा. थोडेसे तेल लावा आणि मूल्यमापनासाठी जतन करा. संक्षेप करायला आपण ह्याबद्दल शिकलोय. फ्लॅट आणि स्क्वेअर रफ फिनिश फाइलिंग, फाईलच्या वेगळे वेगळे भाग, फाईल्सचे वर्गीकरण, जॉब सिक्वेन्स आणि त्याची आवश्यकता. तर हे होतं फ्लॅट अँड स्क्वेअर रफ फिनिश फाइलिंगच्या बद्दल. आशा आहे की तुम्हाला सगळे संकल्पना आणि अभ्यास समजले असतील. भेटूया पुढच्या सत्रात.